गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महाराष्ट्रात सध्या आरक्षणावरून धग निर्माण झाली आहे। हैदराबाद गॅझेटवरून मराठा समाजासाठी सरकारने जीआर काढलाय, पण त्या विरोधात ओबीसींचे मोर्चे सुरू झालेत। बंजारा समाजाने सुद्धा एसटी वर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे आणि त्यांचेही रोज मोर्चे निघताय। तर धनगर समाजाकडून जालन्यात उपोषण सुरू झालंय। पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्रात आरक्षणाची धग पाहायला मिळते। ओबीसी, बंजारा आणि आता धनगर समाजाकडूनही आंदोलनं सुरू झाली आहेत। हिंगोलीमध्ये ओबीसींचा भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटवरून काढलेला जीआर रद्द करा अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली। लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। हैदराबाद गॅझेटवरून एसटी वर्गामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी वाशिममध्ये बंजारा समाजाचा मोर्चा निघाला। तर जालन्यामध्ये धनगर समाजाकडूनही आंदोलन सुरू झालंय। एसटीतून आरक्षण देण्याचा शब्द सरकारने पूर्ण करावा या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडेंच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू झालंय। बोऱ्हाडेंना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून धनगर समाजाचे बांधव जालन्यामध्ये दाखल झाले। संविधानावर हा देश चालतो आणि त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर जमातीचा समावेश हा एसटी प्रवर्गात केलेला आहे। दुर्दैवानं र आणि टच्या शब्द छलामध्ये इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं आम्हाला वंचित ठेवलंय। 2014ला देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी बारामतीमध्ये आमच्या बांधवांना शब्द दिला होता की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो। आजही देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, नरेंद्र मोदी साहेब केंद्रात पंतप्रधान आहे। तुमची जागतिक महासत्ता आहे, तुम्ही दिलेला शब्द पाळा। धनगरांच्या भरोशावर तुम्ही आमदार, खासदार, मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात, तुमची सत्ता आली, धनगरांना आता फसवू नका। मराठा समाजासाठी काही दिवसांआधीच जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटवरून जीआर काढला आणि ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना ओबीसींचं जात प्रमाणपत्र वाटप सुरू झालं। मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं धाराशिव, हिंगोली आणि लातूरमध्ये कुणबी अर्थात ओबीसीचं जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। पण अशा प्रकारे जात प्रमाणपत्राचं वाटप म्हणजे ओबीसींचं आरक्षण संपवलं जात असून हैदराबाद गॅझेटवरून काढलेला जीआर रद्द करा अशी मागणी करत जालन्यामध्ये ओबीसींचा मोर्चा निघाला। तर जरांगे पाटलांनी कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू झाल्यानंतर चलो दिल्लीचा नारा दिलाय। हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन घेणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय। अरे गेली 3 वर्ष झालं संविधान समजावून सांगतोय, असा जीआर काढायचा अधिकार त्या विखे पाटील समितीला नाही आणि या गॅझेटवर आधारित हा जीआर रद्द करा, नाहीतर ओबीसीला तुम्ही आता जमेत धरू नका। आता ओबीसी उठलाय, आता ओबीसी पेटलाय, आता मुंबईला यायला वेळ लागणार नाही। दिल्लीपर्यंत झेंडा त्या दिवशी भगवा फडकतो। कुठं कुठं आपल्या राज्याचे पवित्र पाय लागले, पवित्र भूमी झाली, त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राव। म्हणून एक दिवस आपल्या भावंडासाठी, आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला। एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो, मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो। ज्या हैदराबाद गॅझेटवरून विजयी झाल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिली त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाजाचाही उल्लेख आदिवासी असा आहे। त्यामुळे एसटीतून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे वाशिम, जालना आणि चाळीसगावमध्ये मोर्चे निघाले। तर मंत्रिमंडळामध्ये बंजारांच्या मागणीवरून मतभेद आहेत। पंकजा मुंडेंनी बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळांनी विरोध केला। त्यांची भावना निसर्गता असणार आहे। जर एक समाज म्हणतोय की हैदराबाद गॅझेट लागू करा तर त्याच्यात ते एसटीमध्ये आहेत, तर त्यांची मागणी आहे, तर त्या मागणीबद्दल मी ऑलरेडी सकारात्मक भूमिका दाखवली। पण मी कोण देणार? मी काही सुप्रीम कोर्ट नाही, मी काही केंद्र शासन नाही आणि मी सर्व त्याचं संविधान नाही। संविधानामध्ये जे न्याय आहे ते मिळायला पाहिजे। त्यांची आत्ताची मागणी वर येण्याचं नैसर्गिक कारण आहे हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी। शेवटी ती केंद्राच्या लेवलचीच बाब आहे, त्यामुळे मागणी रास्त असेल तर तो विचार केला जाईल। यांची मागणी असेल की बाबा आम्हाला कुठेही धक्का लागू नये
आणि माझी सुद्धा स्वतःची तीच भावना आहे का त्यांना सुद्धा रिझर्वेशन द्या. फक्त आदिवासीला कुठं आहे त्या संविधानिक अधिकारामुळे जे काही मिळालंय त्याला कुठे इजा पोहोचता कामा नये. आरक्षणाच्या मागणीवरून 4 समाज आक्रमक झाले, त्यामुळे आरक्षणावरून सरकारची कसोटी सुरूच आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.